हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया। आज आपण बनवतोय अगदी वेगळी आणि चवीला खूप मस्त अशी आंबट गोड अशी गवारीची भाजी। भाजी बनवायला खूप सोपी आणि चवीला अगदी जबरदस्त होते। त्यासाठी मी इथे घेतली निवडून घेतलेली 1 ते 1.5 वाटी गवार। गवार छान अशी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची, कारण भाज्यांवर सध्या खूप फवारण्या असतात, त्याच्यामुळे चांगली 2-3 धुवायची भाजी आणि धुवून घेतल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट अशी पाण्यामध्येच ठेवायची, म्हणजे जी काही फवारणी असेल किंवा धूळ किंवा जे काही कचरा वगैरे असेल सगळा स्वच्छ होतो। इथे मी भाजी छान अशी धुवून घेतली, पाणी काढून घेतलं, 2 मिनिट पाण्यात ठेवून कढई गरम करून त्यामध्ये घेतलं 1 पळी तेल। नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं तेल याला जास्त लागतं, पण चव पण तशीच छान येते। तेल गरम झालं की त्यामध्ये घातली 1 चमचा मोहरी, तिखट मिठाच्या चमच्याने। मोहरी तडतडली की त्यामध्ये घातले 1 चमचा जिरे। जिरे मोहरी छान फुलले की त्यामध्ये आपण घालतोय 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेऊन। त्यामध्येच मी घातले 2 चमचे भाजून घेतलेले शेंगादाणे आणि 1 चमचाभर सुक्या खोबऱ्याचे अगदी पातळ करून घेतलेले काप। थोडेसे मिक्स करून घ्यायचे। यामध्येच आपण घालतोय 1 चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा तिखट। तिखटाऐवजी तुम्ही इथं काळा मसाला पण वापरू शकता। अद्वै तिखट जास्त खात नाही, त्यामुळे मी तिखट इथं थोडंसं कमी घातलं। त्यासोबतच त्यामध्ये आपण घातले 2 चमचे चिंचेचा कोळ काढून घेतलेला कोळ, कढीपत्ता आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवार। गॅस अगदी बारीक करायचा यावेळी आणि ही प्रोसेस पटकन करायची, नाहीतर फोडणी खूप लवकर करपते। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आत्ताच भाजी किती छान दिसतीये, अगदी पटकन होते। पोळी भाकरी कशासोबतही खूप छान लागते। नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी छान अशी आंबट गोड लागते। त्यामध्येच मी घातला 1 चमचाभर गूळ आणि चवीनुसार मीठ। परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण याला आता वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून। ही भाजी करताना गवार शक्यतो अगदी ताजी अशी घ्यायची, म्हणजे पटकन त्याला वाफ पण येते आणि भाजी छान लागते। गवार जितकी शिळी होईल तितकी ती शिजायला व्यवस्थित शिजत नाही आणि चव पण चांगली येत नाही। एक वाफ काढून घ्यायची। बघू शकता गवार छान अशी शिजत आली आहे। ताजी असली की फार पटकन शिजते भाजी ही। परत एकदा मिक्स करायचं आणि आणखीन एक 2 मिनिट वाफ येऊ द्यायची। अधूनमधून असं बघत राहिलं ना की भाजी बुडाला लागत नाही, म्हणजे करपत नाही। गवार आपली बऱ्यापैकी शिजली आहे। त्यामध्ये आपण घालतोय अर्धी वाटी गरम पाणी। कंपल्सरी गरम पाणी घालायचं, नाहीतर गवार वातड होते शिजवताना। परत एकदा मिक्स करायचं आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत परत एकदा झाकून ठेवायची। तुम्हाला जर थोडासा रस हवा असेल तर पाणी थोडंसं आणखीन ठेवू शकता, म्हणजे पूर्ण पाणी आटवण्यापेक्षा थोडासा ओलसरपणा ठेवू शकता। तुम्ही बघू शकता गवार अगदी व्यवस्थित शिजली आहे। गवार खूप जास्त ओव्हरकुक पण नाही करायची बरं का, नाहीतर त्याची चव पण बदलते आणि भाजी अगदीच अशी पिचपिच झाल्यासारखी होते। सो गवार आपण छान शिजवून घेतली। आता त्यामध्ये घातलं 2 चमचे कूट। कूट आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल, कारण आपण शेंगादाणे आणि खोबरं घातलेलं आहे, पण कुटाने भाजी अशी छान मिळून आल्यासारखी होते आणि आपली मस्त आंबट गोड गवारीची भाजी रेडी आहे। नक्की करून बघा, कशी वाटली कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।